आमिर दादा, हे आमचं आहे ग्रामदैवत खेमदेव मंदिर. अच्छा. आणि खेमदेव मंदिराच्या शेजारीच आमचं घर आहे. येस. सो इथे नशीब नशीब लागतं आल्यानंतर डायरेक्ट ग्रामदेवताचं दर्शन. येस, तू शिमग्याला दरवर्षी येतेस का? मी दरवर्षी येते. पण गेले काही वर्ष म्हणजे 2 वर्ष माझं शिक्षण चालू होतं सर बरोबर. जजी कला महाविद्यालय मुंबई इथे. आणि हा. आता माझं लास्ट इयर आहे, तरी मी वेळ काढून आले शिमग्याला. 2 वर्ष मी नव्हते. पण इथे कोकणी आल्यावर माणूस गणपती आणि शिमगा चुकवत नाही. येस, गणपती आणि शिमगा चुकवत नाही. आणि कारण पालखी असते, ती जी मजा असते पालखी बघण्यात, मंदिराच्या आवारात जी पालखी नाचवतात. आणि म्हणजे खूप इमोशनल एक नातं आहे. मी मूळ मुंबईला राहणारी आहे, फक्त गणपती आणि शिमग्याला आम्ही गावी येतो. बरोबर. पण बाबांचं आम्ही आधी यायचो फक्त गणपती आणि शिमग्याला, मग आम्ही रिलेटिव्सकडे राहायचो बरोबर. वगैरे. पण जसे जसे आम्ही मोठे होत गेलो, तसं बाबांना वाटलं की इथे प्रत्येक कोकणी माणसाला हे वाटतं की कोकणात आपलं एकतरी घर असावं. हो. आणि माझ्या बाबांनाही ते वाटलं. पण मूळ कारण त्याचं काय, की आम्ही जसे जसे मोठे होऊ, तर ह्या परंपरा आहेत किंवा या प्रथा आहेत, ते आम्ही विसराव्या नकोत मुंबईला असून सुद्धा. तर त्याच्यामुळे त्यांनी इथे घर बांधलं आणि आम्हाला ते सगळं दाखवतायत की असं असतं, या प्रथा असतात. सो मला वाटतं प्रत्येक कोकणी बाप, आता आपण कोकणापुरतं बोलतोय म्हणून, प्रत्येक कोकणी बापाची ती एक आधीपासूनची ती एक हे असते की माझ्यात जे कोकण आलंय, माझ्यात जे गावपण आलंय, ते माझ्या पुढल्या पिढीपर्यंत जावं, नाही का? हो. देवा काळजी 2 आपली जी सिरीज आहे आसोबाची, त्यामध्ये पण अविनाश नारकरांचं कॅरेक्टर जे आहे बापाचं, ते आपल्या मुलीकडे तो वसा द्यायचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं की आता तुझ्या घरी आम्ही होतो आणि तुझे वडील जितक्या कौतुकाने बोलत होते की हे बघ एक घर बांधलंय, हो. एवढं सगळं आहे. हो. तुझं खेड तालुक्यात, हो. तुझं खेडमध्ये तुझं गाव मूळ तालुका खेड खेड, हा, आणि गाव फुरुस, पुरुषगाव. येस. जिल्हा रत्नागिरी. वा वा वा. श्री खेमदेव मंदिर. काय शांतता आहे ना ग. खूप. आता संध्याकाळी थोडंसं चालू होईल हा. इव्हेंट्स. होळी होळी. सुंदर गाणं आहे. आणि कोकणातल्या मंदिरांची मजा काय एवढंच है ना? तळ कोकणात कशी अशी उभी असतात, ही थोडंसं कम्पॅक्ट असलं. हा, म्हणजे आमच्या तळ कोकणातली मंदिर आणि वाव. सुंदर पाषाण आहे. हे मूळ आहे. खेमदेव. हा, खेमदेव आणि वरदान. हा. आणि बाकी सगळे मग त्यांची स्थानं दिली आहेत. आता ही भुलेश्वर आपण वरती मंदिरात गेलेलो. पण खूप छान एक याच्यामध्ये एक काय म्हणूया, आपण आता कलेशी निगडीत काम करतो म्हणून एक एस्थेटिक्स आणि काय म्हणूया खूप छान रंग, त्याची मांडणी, हा जुना देव्हारा. ही आता शांतता आहे मंदिरात, पण संध्याकाळी जेव्हा पालखी नाचवतील, कारण आपण कॉन्टेंट क्रिएटर आहोत आणि कॉन्टेंटचा ब्लॉग पडल्यावर पण मी गावी येते, म्हणजे मला सुचतात अजून कॉन्टेंट. वा. आणि बाबांना भेटूया आपण. नमस्कार नमस्कार. नमस्कार बाबा. हे मंदिर किती वर्षांपूर्वी उभारलं? हे जे मंदिर होतं ना, ते पूर्वी मोहल्ल्यामध्ये होतं. अच्छा. म्हणजे नदीच्या पलीकडे होतं. अच्छा. तो सगळा एरिया जो आहे ना, तो मुस्लिम बहुल एरिया होता आणि फक्त आमचं मंदिरच तिथे होतं. अच्छा. पण मग गावकऱ्यांचा एक असं ठरलं की प्रत्येक सणाला आपल्याला तिकडे जायला लागायचं. तर ही जी जागा आहे ती पूर्वीपासून जे पूजा करतात गुरव आहेत त्यांनी ती डोनेट केलेली आहे मंदिराला. बरोबर. आणि मग त्यांनी ते डोनेट केल्यामुळे गावकऱ्यांनी स्वतः ते निधी उभा करून हा आपण मंदिर इथे उभारलं. पण तिथे पूजा केली जाते. जेव्हा शिमगा असतो किंवा काही असतं तिथे केली जाते. आणि एक 15-20 वर्षापूर्वी आपण ही वास्तू उभी राहिली आणि त्यानंतर आता हळूहळू थोडंसं डेव्हलपमेंट होत चाललेलं त्याच्यावर.
तुमच्या काय आठवणीत शिमग्याच्या? कारण तुम्ही शिमग्या- तुम्ही पण मुंबईला असता, हा तर ऑफिस सांभाळून शिमगा परत करायला गावी यायचं, हा तर कोकणी माणसाबद्दल असं म्हटलं जातं की सुट्ट्या आणि सगळा काय म्हणतात ऑफिस फाटर हो. मारून शिमग्याला सुट्टी गावाला मिळणं येणार. कठीण हा. असतं. पण तुम्ही इतकी वर्ष सातत्याने हा कोकणातला तुमचा मूळ घरचा शिमगा अटेंड करताय, ही प्रथा चालवताय, काय याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली काय असायचं माहिती आहे का, पूर्वी आम्ही यायचो, पण कसं तिकडे मोहल्ल्या नदीच्या पलीकडे असल्यामुळे आम्हाला तेवढा साजरा करायला मिळायचा नाही. हा. पण आता इथे आल्यानंतर आम्ही दरवर्षी, आता काय आमचं सामूहिक घर आहे, तिथे आमची मुलांना वगैरे आम्ही घेऊन येऊ शकत नाही. मग आम्ही काय करायचो, गाडी घेऊन यायचो, सानेवर रोटी भरायचो आणि जायचो त्या दिवशी. हम्म. पण कालांतराने काय झालं की आम्ही जागा घेतली, बरोबर घर बांधलं. बरोबर. तुमच्या या ज्या भावना आहेत ना, ह्या एक काय म्हणूया, कोकणातला मुलगा समजू शकतो. खूप गरजेचं असतं. आपण मला पण इमोशनल झालं. आपण काय करतो, शहरांमध्ये प्रॉपर्टी करतो, हे मला माझ्या वडिलांकडून कळलं. आपली जी मूळ जागा आहे तिकडे आपलं काहीतरी असायला, हा जो हट्ट आहे आणि तुमची जी जिद्द आहे ना, आणि त्याला असलेला हा तुमच्या देवाचा आणि जागेचा आशीर्वाद आहे, हे मला वाटतं. आणि सुंदर घर बांधलेलं तुम्ही. आमची मिसेस म्हणाले की आपण का नाही घर बांधूया इथे, जेणेकरून आपल्याला त्या दिवशी देव आपल्याकडे येतात, म्हणजे आपल्या घरी येतील. आता आम्ही कसं सानेवर ओटी भरून जायचो, आमचं स्वतःचं घर नव्हतं. मग आम्ही काय करायचो, सानेवर पाहुण्यासारखी ओटी भरून जायचो. मग आम्ही म्हटलं की ज्या दिवशी आमचं घर होईल त्या दिवशी आम्ही ते वस्तीला राहू आणि त्या दिवशी आम्ही तुला घरात घेऊन जाऊ. गौरीचं घर, परत म्हणतो गौरीच्या बाबांचं घर इतकं सुंदर आहे. आणि एखादी वास्तू मनापासून उभी करणं काय असतं ना, त्यामागची, म्हणजे माझ्या वडिलांकडनं पण ऐकलंय, आणि हीच पिढी हे करू जाणे खरंच. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ही जी जागा आहे मंदिराची, त्यांनी जी गुरव परिवाराने जी आपल्याला या मंदिरासाठी डोनेट केलेली आहे, त्यांची ही तिसरी पिढी, म्हणजे सत्यवान गुरव. मी सत्यवान गणपत गुरव, राहणार पुरुष. खेमदेव मंदिर आहे त्याचं मी पुजारी आहे. आपलं तालुका खेडमध्ये येते हे. आणि पारंपरिक शिमग्याचं जर म्हणाले तर ते वाडवडील करत आले त्याचप्रमाणे होत आहे, पण उत्कृष्ट म्हणजे असं व्यवस्थितपणे होत आहे. कारण मुंबईवाले येतात, मुंबईहून येतात, 8-10 दिवस लोक राहतात इथे, मौज मजा खूप करतात इथे 8 दिवस. त्याच्यामुळं खूप मजा येते शिमग्यासाठी इथे गावाला. आणि काय काय असतं म्हणजे नेमकं आता आज काय कार्यक्रम आहे? आज फक्त सहान भरणार हा. आणि मानकऱ्यांकडे पालखी जाते. अच्छा. हां. आणि मग वस्तीत होते, नंतर कुठे जात नाही पालखी. अच्छा. फक्त मानकऱ्यांची घरा घेऊन घरीच बसते ती पालखी. अच्छा. सो हे आजीचं घर आहे. झाडांना पाणी घालते. बघ तुझा घाट किती दिवस आहे इथं पाणी घालून जमा किती फुटलेत बघ तुला. हे मी लावलेलं झाड आहे. तुझा तिकडनं आलेला पंढरपूरवरनं. अच्छा, तिथंच होता, आता बघ किती फुटले. याला ओळखलीस काय? आजी नमस्कार करतो. आजीला इंस्टाग्रामवर एवढं बघितलंय, द स्टार आजी. वा वा. हे कधी सकाळी आलं. हो, सकाळी आलो. तुमच्या मंदिरात गेलो होतो आम्ही. पालखी बघायची आहे पालखी संध्याकाळी बघायची आता. होलीला आलो तुमच्याकडे इथं हो काय चांगला. शिमग्याला हो. आमच्याकडे शिंगा तरी बघायला मिळणार. बघायला मिळालं. मस्त पैकी. तू आजी फेमस आहेस तू अगं. हो मग? famous आहे. मग काय शिमग्याला आलो ते चांगले चांगलं आहे ना. तुम्ही केव्हा सुरू केला कॉन्टेंट सगळा? आम्ही केलं कधी कोरोना आला त्या टायमाला सुरू केलं आम्ही सगळं. काय झालं, कशी सुरू झालं? आता काय आमच्या परेश आणि परीची बायको यानूनला जायची होती. ते अच्छा. टायमाला सगळे इकडे कपडे टाकून ठेवलं होतं. तर हा. ते दारातून आली आणि काय बोलली, काय परेश हे कपडे सगळे टाकून ठेवले, कपड्याचे आई होतं असं बोललो. मी त्याच्यानंतर तेव्हा इकडे गावाला आली ना, तर त्या भावरा काय बोलले, आजी तुझे लोक टेन्शन मध्ये आले, तरी फाटकात ना चालवत आले, रास्ता झालाय, मग आपण एक हिंदू करूया का? तर म्हणलं हो करूया. कसला हिंदू करते का ती बोलली, बस कसला हिंदू करायचा? त्याचा आला वारा गेला वारा उडून गेला कडवा. तर मी काय बोलले, आला वारा गेला वारा उडून गेला भरवा, मला आरवाने माणसांना तरवा, अशी बोलली. मग ते सगळेजण बोलायला लागले, मस्त मस्त बोलली आजी. मग आम्ही सुरुवातच केली. पण नंतर आपण चांगल्या आजीच्या गोष्टी पण सुरू केल्या आहे. पण सांग. नाही, पण मला सांग, ऐक ग. आता ही म्हणाली
कपड्यांचं, तो व्हिडिओ पर्पजली केला होता की ती बोलून गेली? काय झालं? What was- ऍक्च्युली तो कोणाचा तरी व्हिडिओ होता आणि तिने तो बघितलेला अच्छा. आणि ते तिच्या डोक्यात होतं त्या गोष्टी. तर मग तेव्हा पसारा होता, लग्नाची घाई वगैरे होती आमच्या घरी आणि तेव्हा ती स्पॉन्टेनियसली बोलून गेली. पण कॅप्चर कसं झालं? म्हणजे फोन हा फोन माझे व्लॉग्स चालूच होते ना. मी व्लॉग्स आधीपासूनच आणि त्यात करत. ती बोलली. हा. तेवढाच पार्ट क्रॉप करून आम्ही अपलोड केलेला. वा वा. तुला माहितीये किती फॉलोअर्स आहेत तुझे? नंबर चिक्कार. माहितीये? चिक्कार पडले. चिक्कार आहे? आणि तुला कधी 1 कळलं? मिली 2 मिली असं झाले. 1 मिली 2 मिली हो मग 1 मिलियन 2 मिलियन म्हणते बाबा, आमचं आमचं होत नाही अजून. पण काय मला वाटतं की खूप जण तुझ्यावर प्रेम करतात आजी, आणि तुझ्यामुळे खूप जणांना आपली आजी आठवते. आठवते. हा की नाही? होळीला काय बॉम्बा कशा मारता तुम्ही होळीला? मुलीला होत बा होत बा होत बा असं बंब मार. होत बा होत बा होत बा. कांग रे कांग आमच्या देवाला सोन्याचा भांग असं सगळं. कांगरे कांग आमच्या देवाला सोन्याचा बांग. हा. तुला कधी कळलं का आजी तू फेमस झालीस? मला कळलं या गौरामुळं मी फेमस झाली. कळलं, पण तुला कधी कळलं बाबा की लोक फोटो काढतायत, आपला रील व्हायरल झालाय? तो क्षण कधी आला आयुष्यात तुझ्या? व आता मला सांगा आम्ही कोरोना केला त्या टायमाला सगळे फोटो बिटो काढायला लागले. काढायला आले. अहो, कुठं स्टँडला जाऊन देत नाही, दवाखान्यात जाऊन देत नाही. आजी आजी फेमस आजी फेमस आजी असं करतात नाही तिथे सेल्फ्या काढायला येतात. शेल्फ्या काढायला येतात. तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं की लोक शेल्फ्या काढायला येत आहेत, आपण फेमस झालो, तर तुला पहिली भावना तुझी काय होती की हा काय चालला? हा काय चालला म्हणजे आता मला सांगा सगळीकडे ते हिरवी झाला आणि मी सगळीकडे बघायला लागली तशी मग मला आता मला सेल्फी बिल्फी काढून द्यायचे. मग मग मी तिथे गेलो होतो ना कुठं आपण कुठे गेलो होतो. हा ते काही इव्हेंटला गेलेलो. हा तेव्हा गेलो होतो ना तो ते डॉक्टर बघा काय कांबळे का काय निलेश निलेश साबळे. कांबळे. निलेश साबळे. हा, निलेश कांबळे. ते मग मला एक 15 मिनिटं तिथे घेऊन बाकड्यावर बसली. मला म्हणले आजी तुम्ही आमच्या मालिकात या घेता. मग आज इकडे आलाय, मग आमच्या कार्यक्रमात तुम्ही काम करणार का इथून पुढे? मी तुम्हाला विचारलं तर. म्हणलं माझ्या घरामध्ये बिरे आहे मला काय जायला मी नाही जास्त नाही 8 दिवस फक्त ती शूटिंग करायची आणि मग तुम्ही घरी जा. म्हणलं मला जमणार नाही त्या टायमाला माझी 10 गुरं होती. काय काय निरागस आहे पण आहे. आणि काय काय प्रायोरिटी आहे बघ. Very. लोकांना निलेश साबळे, चला येऊ द्या किंवा असं कामं हवी आहेत. पण ती फक्त स्वतःचं मनोरंजन किंवा समाधानासाठी काम करते. आणि ती म्हणते की माझी गुरंढोरं आहेत. मग आता गौरा मुंबईत खूप छान काम करते. हो मग. तर JS स्कूल ऑफ आर्ट्सला जाते, कला शिकते. मी काय तर- वाटतंय? कसं मला एकच आहे की गौरा एवढा करते करते तिच्या नावाचा फलक लागला पाहिजे मुंबईला. लागणार, लागला असणार रे जेवण. हा. ते फलक लागेल हीच वाट फक्त माझी आहे आता. लागणार. गौराच्या नावाचा फलक म्हणजे गौराच्या नावाचे बोर्ड लागणार सगळीकडे. हो, मग ते आणि ते लवकर का लागत नाही सांगतो तुला मी. चांगल्या कामाला वेळ लागतो. ते लॉंग टर्म टिकणारं काम आहे. हो, बरोबर आहे. है ना? आम्ही एवढी कष्ट करते ते काय नाही ना करत त्याच्यात. आता मला सांगा 2-3 वेळेस टीव्ही आली इतकी तिची अंगाची बोटे हरते ना लोक म्हणतात काही पोर नाचते बाप हम्म. साड्या बिड्या 9वारी नाचते ना काही लोक ना पोरगी नाचते ती अशी बघ, नुसती. भावनिक झाली बघ ती. ना. डोळ्यात पाणी. बरं असं झालं? तेरे ये तेरे गौ- गौरा तेरे डोले में आंसू. डोले में आंसू. बघा, मला सांगा असा तिचा अंग हलतो नुसता. होय. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आता गौरी आहे म्हणून मी तोंडावर कौतुक करत नाही. तुमच्या दोघींचे पहिले व्हिडिओ, आता मी गौरी पुरतं बोलतो, आता ती अगदी बहिणीसारखीच आहे मला. पहिल्या व्हिडिओ मधली गौरी आणि आताची गौरी, तिने स्वतःला तिची एक इमेज निर्माण केली, एक ओळख तिची निर्माण केली, आणि आज ती मुंबईसारख्या शहरात, म्हणजे मुंबईचीच आहे म्हणा ती, ठामपणे उभी आहे ह्या सगळ्या आपण म्हणूया क्रिएटर्स आणि सगळ्यांच्या उभे ह्याच्यामध्ये. आणि तिचं ते कौतुक आहे. आणि आधीची गौरी आता काय कॉन्फिडेंटली वावरते, आणि त्यात तिला मला आनंद यायचा आहे की तिने कलेच्या महाविद्यालयात शिक्षण घ्यायला गेली ती. फक्त मला 4 फॉलोअर मिळाले म्हणून आता मला पैसे मिळतील, असं नाही. आणि वर्षभर तिने तिचं कॉन्टेंट थांबवलं आणि तिच्या त्या कलेचं महाविद्यालय, आता कलेचं करते ती JS स्कूल ऑफ आर्ट्स, हो. त्याला तिने समर्पित केलं हो अख्खं वर्ष. मला वाटतं हे नंबर पण आला तिला. हो ना. आणि मागाशी ती बोलता बोलता खूप छान म्हणाली. तिला बोललो की आपण इंटरव्ह्यू करूया, आपण एक आपला फोटो काढूयात. ती बोलली आजीला पण फोटोमध्ये घे. माझ्या आजीशिवाय गौरी नाही. तर काय शिमग्याची मजा आहे आजी? काय मजा? कसं? शिमग्याची मजा म्हणजे अशी आता आम्ही कसा होम तयार करतो लाकडं वगैरे सर्व आणतात त्याच्यानंतर कवल आणतात गवत आणतात आणि मोठा होम तयार करतो मग केल्या जातात पूजा करतात कोणी निवेद्य करतो पुरणपोळी वगैरे त्याच्यात टाकतात नारळ टाकतात
आणि मग ते सर्व होम लावायचं आणि मग दुसऱ्या दिवशी मग ती पालखी येते. शहरातल्या धावपळीत आपण कितीतरी गोष्टी मागे सोडून देतो. वेळ, माणसं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं गाव. यावेळी शिमगोत्सवासाठी गावी आलो आणि पुन्हा एकदा जाणवलं, हे गाव म्हणजे फक्त गाव नाही, ही जागा नाही, तर ही एक भावना आहे. इथली संस्कृती, परंपरा, सणांचा उत्साह आणि विशेष म्हणजे माणसांमधला जिव्हाळा. आजीच्या हातचा मायेचा स्पर्श, घरातल्या अंगणात बसून ऐकलेल्या गोष्टी, मंदिरातून येणाऱ्या टाळ मृदुंगांचा गजर आणि सगळं गाव एकत्र येऊन साजरा होणारा शिमगोत्सव. शहरात सगळं मिळतं, पण हे गाव पण, इथल्या नात्यांचा ओलावा, माणसांच्या चेहऱ्यावरचं आपलेपण, हे सगळं मनात खोलवर साठवून ठेवावंसं वाटतंय. उद्या पुन्हा शहरात परतल्यावर कदाचित हे क्षण पुन्हा इतक्या सहज मिळणार नाहीत मला. गाव सोडून जाताना मन मात्र इथंच राहून जातं, या मातीमध्ये, या माणसांमध्ये आणि या शिमगोत्सवाच्या अगणित आठवणीत. हा भाग आवडला असेल तर आपल्या शुभेच्छा म्हणून आवर्जून आसोवाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आसोवाच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत रहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी.